महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते आणि आपल्या सगळ्यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देते। आज इथे गोवर्धनी माता सेवा मंडळ आणि साथी आसरा माता सेवा मंडळ तसेच इथले अध्यक्ष मनोजी बालम, अजय बांदेकर सचिव, दिलीप बालम खजिनदार आणि बाकी सगळे इथे उपस्थित असलेले, मनोजी गोळे साहेब इथे उपस्थित असलेले सगळे वेलापूर गावातले, तसेच ह्या सुंदर अशा परिसरामध्ये गोवर्धनी मातेच्या मंदिराच्या आजूबाजूला ज्यांनी सगळ्यांचा वास झालेला आहे असे सगळे इथे किल्ले गावठाणात राहणारे सगळ्या मंडळींना माझा नमस्कार। तसेच आज इथे कार्यक्रम सादर करायला आलेले जे काही मंडळी आहेत त्यांना सगळ्यांना नमस्कार। मला खूप आनंद होतोय की असं ठिकाण जिथे महाराजांचे पाऊल पडलेले आहेत असं ठिकाण आपल्या शहरामध्ये, म्हणजे किल्ले गावठाण परिसर आहे तो आपल्या शहरामध्ये आहे, हे मला खूप वाटतं आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। आणि बाकी आपण एवढे सगळे शहर बघतो, पण मला असं वाटतंय की नवी मुंबई शहर हे वेगळं आहे आणि त्या वेगळ्या शहरामध्ये एक असं ठिकाण आहे जिथे ज्याचा अभिमान पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि तेच आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण असलं पाहिजे। पण अनेक वर्ष आपण बघत आलेलो आहोत की जशा पद्धतीने ह्याची निगा राखली गेली पाहिजे किंवा काळजी घेतली पाहिजे, ते कुठल्याही संस्थेच्या माध्यमातून, सिडको असू दे किंवा नवी मुंबई महानगरपालिका असू दे, मला खेद आहे या गोष्टीचा की अजूनही त्याची काळजी तशी आपण घेत नाहीये। हा मोठा वारसा आपल्याला मिळालेला आहे आणि त्या वारसाची काळजी जर का आपण घेतली नाही, त्याचं संवर्धन जर का आपण केलं नाही, तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आपण सगळे आपल्याला कसे काय अभिमानाने आपण आपलं नाव पुढे घेऊ शकतो। मला असं वाटतंय की हे जे आपण आज इथे कार्यक्रम दरवर्षी पूर्ण हे तुम्ही लोक एवढे मेहनत करून करता, मी आता सगळ्यांना सांगत होते की हा कार्यक्रम इथे होतोय हे पूर्ण शहराला कळलं पाहिजे। सगळ्या शहरातली सगळ्यात मोठी शिवजयंती ती नेहमी किल्ले गावठाण परिसरातच झाली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की हा जो बुर्ज आहे ह्याला आपण फक्त नवी मुंबई पुरतं नाही पण पूर्ण महाराष्ट्रभरातून इथे लोक आली पाहिजे हा बुर्ज बघायला, असं आपण इथे एक काहीतरी करायला पाहिजे। आणि त्याच्यासाठी मला वाटतं आपल्या सगळ्यांची साथ असेल तर आत्ताच महानगरपालिकेची निवडणूक झाली आहे, 6 वर्षानंतर झाली आहे। मी मागच्या 5-6 वर्षापासून तरी इथे येते आणि दरवेळेस मला खंत वाटते की मी काहीच करू शकत नाहीये, पण मला आता असं वाटतं की गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून इथे खूप मोठ्या प्रचंड मतांनी आपण सगळ्यांनी भाजपाच्या सगळ्या नगरसेवकांना निवडून दिलेला आहे आणि म्हणून त्यांच्याकडे सगळ्यात पहिली मागणी ती आपली किल्ले गावठाणामधून झाली पाहिजे, ती हीच झाली पाहिजे की आपला जो बुर्ज आहे त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि इथे जे आपला आजूबाजूचा परिसर आहे त्याला पण आपण कॉन्झर्व करणं गरजेचं आहे। कारण आपण बघतोय मोठे मोठे बिल्डर येत आहेत, इथे बिल्डिंगी बांधतायत आपल्या बुर्जाच्या आजूबाजूला आणि इथे बरंचसं नुकसान होऊ शकतं, म्हणून ह्याचं संवर्धन करण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आणि त्याच्यासाठी सगळ्यात मोठा सहभाग मी माझा देईन असं आपल्याला आश्वासन देते। आणि आपण आज मला इथे बोलवलं, मला दर्शनाचा लाभ दिला, त्याचबरोबर माझं स्वागतही केलं, सन्मानही दिला, त्याबद्दल खूप खूप आपल्या सगळ्यांचे आभारी आहे। धन्यवाद।